संत एकनाथ महाराज त्यांच्या आयुष्याबद्दल आणि कामाबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का, एकनाथ महाराज हे फक्त संत नव्हते तर मोठे समाजसुधारकही होते. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत त्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे. बरं, तर मग बघूया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी. यातले महत्वाचे मुद्दे असे आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांचं आयुष्य आणि कुटुंब. बघा, जन्म पैठणचा 1543 सालचा. त्यांचे पणजोबा पण संत होते, संत भानुदास. आई वडील लहानपणीच गेले, मग आजोबांनीच सांभाळ केला. आणि त्यांचे गुरु होते जनार्दन स्वामी, दत्तोपासक, पत्नी गिरिजाबाई आणि मुलगा हरिपंडित. त्यांनीच तर ती वारीची परंपरा सुरू केली, म्हणजे एकनाथांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जायचे. आणि त्यांचे नातू कवी मुक्तेश्वर हे पण प्रसिद्ध आहेत. दुसरं म्हणजे त्यांचं लिखाण. कमाल आहे, त्यांनी काय केलं तर अभंग, भारुडं, गवळणी अशा सोप्या प्रकारामधून लोकांना धर्म आणि भक्ती शिकवली. एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे त्यांचे मोठे ग्रंथ आहेतच. आणि ती दत्ताची आरती आठवते, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, ती त्यांचीच. पण सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत शुद्ध केली. त्यामुळेच तर आज ती आपल्याकडे आहे. ते एका जनार्दन असं नाव वापरायचं लिहिताना. आणि तिसरा म्हणजे त्यांचं समाजकार्य. हे खूप महत्वाचं आहे. एकनाथ महाराज जातीभेद वगैरे काही मानत नव्हते. त्यांनी भारुडांसारख्या लोककला वापरून अगदी सामान्य माणसांपर्यंत अध्यात्म पोहोचवलं. त्यांचा संदेश एकदम स्पष्ट होता. नुसती भक्ती नाही तर समानता आणि लोकांचं कल्याण पण महत्वाचं आहे. त्यांनी 1599 मध्ये देह ठेवला. तो दिवस असतो एकनाथ षष्ठी. पैठणला मोठा उत्सव असतो हा या दिवशी. म्हणजे बघा, संत एकनाथ महाराज हे खरंच एक थोर संत कवी, समाजसुधारक आणि दत्तभक्त होते, ज्यांचं काम आपल्याला आजही खूप काही शिकवून जातं.